आज भारत पाकिस्तान मॅच होते आणि त्या मॅच मध्ये आज पाकिस्तानला हरवलंच पाहिजे. त्यांचा जो घमंड आहे तो तोडलाच पाहिजे. त्यांना खूप जास्त असा डोक्यावरती चढवलं ना तर ते डोक्यावरती म्हणतात ना ते हे करतात. नक्की त्या पत्ते तसंच आहे. ते पाकिस्तान जे आहे ते सुधारणाऱ्यातला नाहीये आणि त्यांना असंच चोपायला पाहिजे. आज इंडियानं चांगला दुर्वळा केला पाहिजे. चांगले आज 200-250 धावा तरी केल्या पाहिजे त्याशिवाय ती पाकिस्तान वटणी येणार नाही. आणि काय कुठनं आणले ती काय कळ गल्ली बोळातनं त्यांना नीट खेळायला पण येणं झाले. बारक्या संघांच्या वर कशी बी खेळते ती ओके तोकी आणि आपल्यावर काय किडा उठतोय आणि नीट खेळा की. आता आम्ही इंडियाचं लोक आहे परंतु तुम्हाला काय म्हणतो नीट खेळा. कारण की भारत पाकिस्तान जो आहे तो सामना तरी व्यवस्थित लोकांना बघू द्या. तुमच्या तरी लोकांना नीट बघू द्या. काय खेळताय गल्लीतल्या पोरांच्या वणी खेळताय. आम्ही जर आलो असतो तर आईला अवघडच आहे लागा तुमचं पाकिस्तानवाल्यानं. काय तुमची लायकी नाही आमच्या संघावर खेळायची. कारण की तुम्ही कसं होतं तुम्ही मागणंच वार करणारी लोक आहात पाकिस्तानवाल्यांनो. तुम्ही आज जिंकत नाही. तुम्ही किती बी काही बी करा आज ठेवत नाही सूर्यकुमार यादव. आज फॉर्म मध्ये आहे तो सूर्यकुमार यादव आणि गिलचा फॉर्म जो आहे तो भारतासाठी चिंताजनक ठरलेला आहे. आणि नक्कीच आपला गिल आहे तो कमाल करेल आज. नक्कीच गिल आपला बघूया काय कमाल करतोय. कारण की गिल एक टॉपचा प्लेअर आहे. 2020 मधला गुजरात जायंटचा कर्णधार आहे तो. नक्कीच त्यानं आज इंडियाकडून व्यवस्थितपणे खेळलं पाहिजे. कारण की आज अटीतटीचा सामना आहे. कारण की तुम्ही कोणावर सुद्धा हारा अगदी त्या हाँगकाँग हारा पण यांच्यावर नाही. ही जरा वेगळाच आहे. ती यांच्यावर कधीच हारायचं नाही. आपल्याला सतत जिंकायचेच. आपल्या खालचे आहे ते आणि खालीच राहिले पाहिजेत. आणि नक्कीच आज भारत कमबॅक करेल आज भारत. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. कारण की आज बॉलिंग युनिट आपलं थोडंसं आज बुमरा कमबॅक करतोय की काय. अर्शदीप सिंग हा पाहिजेच. तो चांगला कमालीचा बॉलर आहे बरं का. पाकिस्तान विरुद्ध तो चालतोच आणि नक्कीच त्यांना खेळायचं नाही पाकिस्तानवाल्यांना. काय खेळते तिला का अवघडच आहे यांचं. ह्यांना नीट 100 धावा होईना झाले त्या. जाऊ द्या आपल्याला काय करायचे. आपल्याला आपली टीम महत्वाची आहे. आपला देश महत्वाचा आहे. नक्कीच आपला देश आज इंडिया कमाल करेल. कारण की भारत आणि पाकिस्तान हा जो सामना आहे तो अटीतटीचा मानला जातो. पहिल्या काळापासून बघितलं तुम्ही ज्यावेळेस मोठे होते खेळाडू त्यांच्याकडे शोएब अख्तर असेल, शोएब मलिक असेल, इंजमाम उलग, युनुस खान, अब्दुल रजाक, शाहिद आफ्रिदी हे टॉपचे प्लेयर होते. काय होते यांची टीम होती. वकार युनुस. आता काय बघितलं तुम्ही जसा इंजमाम शाहिद आफ्रिदी गेला तसा ही टीम जी आहे ती डासाळी म्हणजे अशी डासाळी त्याला कुणी बी येतं कुणी बी जिंबाब्वे सुद्धा हरवून जाते. नक्कीच काय अवघड आहे त्यांच्या टीमचा. आपल्याला काय नाही हारलीच पाहिजे कुणाकडून का होईना पण. परंतु आज जो सामना होतोय त्या सामन्यामध्ये आज भारतानं बॉलिंग करावी का बॅटिंग करावी कमेंट्समध्ये सांगा. कारण की कितीही त्यांनी किती आपण जरी रना केल्या तरी त्यांना काय होणार नाही. आणि त्यांनी जरी किती रना केल्या तरी 10 ओव्हरच्या वर आपल्याला रना लगेच होतात. कारण की आपल्याकडे बॅट्समन जे आहेत तो टॉप क्वालिटीचे बॅट्समन आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो बाबर आझम आणि हा रिझवान हे डावखुरे खेळाडू जर असते ना तर मजा आली असती. परंतु हे कुठनं आणले ती फुटकाळी खेळाडू काही कळणं झाले ती त्यांना काही खेळायलाच येणं झाले व्यवस्थित. परंतु असू द्या बघूया आज काय कमाल करतायत ते. आणि परंतु आज भारताचा अंकित शर्मा जो आहे काय कमालीचा खेळतोय. अंकित शर्मा का कोणतो लेफ्टी खेळतो बघा आपल्यातला. शुभमन गिल आहे, शिवम दुबे आहे, हार्दिक पांड्या आहे, चांगले खेळतात. तिलक वर्मा सुद्धा चांगला हिटर आहे, पॉवर हिटर आहे. आणि नक्कीच आज कमाल करतायत की काय बघूया. कारण की सगळ्या देशाची जी आहे सगळ्यांची उत्सुकता आहे की भारत आज जिंकावा आणि या साखळी सामन्यामध्ये 1 नंबरचं स्थान जे आहे ते पटकवेल. आणि नक्कीच पाकिस्तानकडे असं काय आहे की ते जिंकू शकतील. नक्कीच त्यांची जी मजबूत फळी जी आहे ती मधली फळी आहे. मधली फळी खेळणं झाली सलमान आगा जो त्यांचा कॅप्टन आहे तोच खेळत नाहीये. टेस्ट प्लेअर वगैरे खेळतोय. अरे तुला कमी सांगितलंय कसं खेळतोय तू. तुला टेस्ट वन डेचा आणि 20चा फरक कळतोय का हो रे. त्याला T20 बी कळणं झाले कसं खेळतोय तो. बाकीचं काय आपल्याला काय नाही तिकडे 0 गाठोय ना. पण एक भारत पाकिस्तान जी मॅचची मजा आहे ती मजा सगळ्यांना घ्यायची आहे. आणि नक्की सामना जो आहे तर आपणच जिंकायचा आणि आपणच जिंकतो. ती काय अशीच आहे ती काय कामाची नाही ती त्यांचं प्लेअर मला तर वाटते.
आम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त खेळतो, कारण की तुम्ही बघितले त्यांचा बॉलर जो आहे तो एकटाच खेळतोय, शाहीन आफ्रिदी. तोच बॅटिंग करतोय, तोच बॉलिंग. मरल तो एवढं खेळू नका, खेळू त्याला. काय तुमचं चाललंय मला काही कळ झालेलं का. परंतु असू द्या, तुम्ही आज हारायसाठीच खेळणार आहे आणि तुम्हाला आज भारत हरवणारच आहे. आणि नक्कीच आज क्रिकेटचा सामना जो आहे तो अटी आणि तटीचा सामना आहे. कधी आपण म्हणतो की आपण कधी हलक्यात घ्यायचं नाही कुणालाच, नक्कीच तसंच आहे, बरोबर आहे. कारण की कसं होतंय, हलक्यात जर घेतलं तर मग अवघड बसेल. कारण की त्यांचा एकटा एक बॅट्समन आहे फकर जमान, आज चांगला खेळतो. सगळ्या वर्ल्डला माहिती आहे त्याचं रेकॉर्ड काय आहे. परंतु बघूया आता काय कमाल करतोय तो, कारण की त्याच्यावरती सगळं दारमदार आहे. कारण की त्यांच्याकडे असा भरोशाचा प्लेअर नाहीये. सलमान आगा आहे ना, तो अनुभवी एवढा नाहीये. तो असा काय माहिती त्याला डोमेस्टिक क्रिकेट खेळून तिथं आलाय. परंतु आता बघूया शेवटी कप्तानी त्याला दिली, त्याने प्रदर्शन चांगलं केलं त्यांच्या देशासाठी. आणि बघूया शेवटी आज मला वाटतं फकर जमानला लवकर आउट केलं पाहिजे, नंतर तो जर टिकला तर तो मला वाटतंय की, कारण की तो सामना फिरवू शकतो. कारण की त्याच्यामध्ये धमक आहे आणि नक्कीच त्या हरीश राऊतचं कमबॅक होतोय. सगळ्यांना माहिती आहे हरीश राऊत काय टॉपचा प्लेअर आहे, तो खेळतो, चांगला खेळतो आणि नक्कीच काय कमाल करतोय. बघूया आजच समजेल नक्कीच. आणि आपला बुमरा तर काय याडा खोपडीचा बॉलर आहे, तो नाही त्याचा बॉल खेळा येत नाही. यॉर्करचा स्पेशलिस्ट आपला बुमरा आहे. कुलदीप यादव तर काय त्याची गुगली समजत नाही, इकडून पायातनं बॉल घुसला तरी त्यांना काय कळत नाही. असले हे पाकिस्तानचे बॅट्समन आहेत. परंतु असू द्या, ते खेळायला आले, सामना होतोय. परंतु भारतच जिंकणार, तुम्ही लिहून ठेवा. आज त्यांना ताणून मारल्याशिवाय राहत नाही भारत. कारण की भारत या 2020 एक नवा अध्याय लिखणार आहे, लिहिणार आहे. हिंदीतलं बोललो मी. नक्कीच बघूया आज काय होतंय काय नाही. संध्याकाळी 7:30 का 8 वाजता सामना चालू होईल दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरती. आणि नक्कीच सामन्याचा आनंद कोणत्या चॅनेलवरती घेऊ शकता, एअरटेल एक्स्ट्रीमवरती तुम्ही लाईव्ह बघू शकता मॅच, सोनी लिव्ह वरती बघू शकता. कारण की विषय कसा होतोय, आता जिओ हॉटस्टारवरती मॅच नाही दाखवत, कारण की त्यांनी जो आहे तो या सामन्याचा जे आशिया कप जो आहे त्याचा लिलावामध्ये त्यांना भेटलेला आहे. आणि नक्कीच बघूया, चांगले त्यांनी पण फ्रीमध्ये दिले पाहिजे. लोकांच्या थोड्याशा भावना पण समजून घेतल्या पाहिजेत. कारण की जिओ हॉटस्टार बघितलं तुम्ही फ्री देतोय, तसंच त्यांनी सुद्धा फ्री दिलं पाहिजे. परंतु असू द्या, जाऊ द्या, सामन्याचा आनंद घेऊया. आणि आज भारत आणि पाकिस्तानचा सामना आज जरी झाला तरी भारतानं जर बॅटिंग केली तर त्यांना 200च्या वर धावा करणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यांची बॅटिंग लाईनअप जरी अनुभवी नसली तरी हा T20चा खेळ आहे, इथे काही घडू शकतं. आपण बघितलंय, सगळ्यांना माहितीच आहे. त्या फकर जमानच्या नावाचं खूप रेकॉर्ड आहेत. नक्कीच आता बघूया, मोहम्मद रिजवानची कमी भासते, त्यांना नक्कीच अनुभवी प्लेअर पाहिजे होते. भलेही टुकटुक खेळणारे असू द्या, परंतु ते खेळणारे प्लेअर होते. हे उगीच काहीतरी प्लेअर आणलेत. आणि नक्कीच आता विषय काय होतोय, भारताकडे बॅटिंग लाईनअप आणि मधली फळी आणि बॉलिंग लाईनअप या तिन्हीमध्ये भारत टॉपला आहे. त्यांच्याकडे फक्त आणि फक्त बॉलिंगचा आहे. बघितले तुम्ही, शाहीन आफ्रिदी आणि हरीश राऊत हे दोनच त्यांच्या टॉपचे बॉलर आहेत. 8 ओव्हरी व्यवस्थित खेळल्या तर काही उपयोग नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे, अंकित शर्मा शहाणा प्लेअर नाही, खतरनाक प्लेअर आहे. तो आल्या पहिल्याच बॉलवर तो ट्रेव्हिस हेडचा कॉपी आहे आपल्या भारताची, बघितली. कारण की ट्रेव्हिस हेड आल्या हिटिंग करतो, तसाच आपला अंकित शर्मा सुद्धा हिटिंग करेल. नक्कीच आज संबंध भारताला आनंद होईल की आज भारत जिंकेल आणि पाकिस्तान हरायलाच पाहिजे. कारण की त्या देशामध्ये तुम्ही बघितलं, ज्यावेळेस आपला लाईव्ह चालू होती, त्यांची आपले कसे असतात फोर्थ अंपायरमध्ये कसे चर्चा करतात, तशीच त्यांची चर्चा चालू असते न्यूज चॅनेलमध्ये. त्या न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सूर्यकुमार यादवला बघितलं, काय ते उलटा सुलटा शब्द बोलला. तो काय त्याचं नाव मला आठवण झाले, काय त्याचं नाव तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. हाय तो युसुफ योहाना, तो मोहम्मद युसुफ, तो जो प्लेअर आहे तो चुकीचं बोलला होता. परंतु नंतर त्याने माफी मागितली होती. परंतु असं बोलणं चुकीचं आहे. एक खेळाडू आहे, तो पण सुद्धा एक खेळाडू आहे आणि त्याला पण कळलं पाहिजे आपण काय बोलतोय काय नाही. नक्कीच चालू असू द्या, खेळाचा भाग आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा कमेंट्स ह्या चालू राहतात. त्याच्याशिवाय भारत पाकिस्तान मॅच, क्रिकेटची मॅच ही रंगतदार होत नाही. नक्कीच आज भारत जिंकेल की पाकिस्तान, भारत जिंकणार आहे. पण टक्कर पाकिस्तान देईल बरं का, पाकिस्तान टक्कर देईल. कारण की त्यांच्याकडे जरी अनुभवी नसले तरी काय सांगू शकत नाही. खेळ 2020चा आहे, काही घडू शकतं काही.
परंतु भारताला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज पाकिस्तानला ताणून हाणा. धन्यवाद.